मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आपण कालच्या भागात भरतगड एक शेवटची रात्र ह्या बैकतेचो पहिलो भाग बघितलो. आज आपण दुसऱ्या भागाक सुरुवात करणार असो. पण जेणे कोणी याचो पहिलो भाग बघूक नसात तर तो भाग बघूनच ह्या भागाक बघूक सुरुवात करा ही नम्र विनंती. चलता चलता ते एका वळणावर येऊन थांबले. त्या वळण जरा विक्षिप्तच होता, कारण त्या वळणाच्या पुढे झाडाझुडपांनी बनलेलो एक बोगदो बनलो होतो. तो जो झाडेरी बोगदो होतो तो एका रेल्वेच्या बोगद्याप्रमाणे दिसत होतो. आतमध्ये किनाट काळोख होतो, पण त्याच्यासून गेल्याशिवाय अजून काय पर्याय नाही होतो, कारण वरती गडावर जाऊची वाट थैनच जायत होती. पण तो जैना बोगदो सुरू व्हायचो त्या बोगद्याच्या सुरुवातीकच एक वृद्ध व्यक्ती बसल्यासारखा सतत भासत होता. पण त्यांना असं वाटला की त्यांचं भ्रम वगैरे असतात, म्हणून त्यांनी काही एवढं लक्ष दिल्यानी नाही आणि ते वरती जाऊच्या हेतून पुढे पुढे पाऊल टाकूक लागले. जसे ते त्या बोगद्याच्या जवळ जातात तसा त्यांना ती वृद्ध व्यक्ती हल्ल्यासारखा जाणवक लागला. आणि बघता बघता ती जी वृद्ध व्यक्ती होती ती त्या बोगद्याच्या दिशेने चलाक लागली आणि बघता बघता नाहीशी झाली. आतापर्यंतच्या प्रवासात प्रत्यक्षात एखादी व्यक्ती दिसण्याची पहिली वेळ होती. सगळ्यांची जाम फाटली होती. बघता बघता ते त्या बोगद्याच्या जवळ गेले. जसे ते त्या बोगद्याच्या जवळ येऊन थांबतात तसा त्यांना ते विलक्षण बदल जाणवू लागलो. त्यामुळे ते पटकन आपल्या जागेवर थांबले. संतोष, राहुल आणि बंटीक मरणाचं उकडत होता आणि अडे उलटा बाब्या आणि अजितका मरणाची थंडी लागत होती. म्हणजेच काहीतरी विक्षिप्तपणा त्या वातावरणात होतो या नक्की. अजितका मरणाची थंडी वाजत होती, म्हणून संतोषने आपला स्वेटर काढून अजितच्या अंगावर घातले, कारण संतोष का तर उकडत होता. आणि तेवढ्यात बघता बघता बाब्या मगातपासून एक पण शब्द न बोललेलो अचानकच जोरजोरात गुरगुरक लागलो. संतोष का वाटला की बाब्या मस्ती करता, म्हणून त्याने ते का शिवे घालूक सुरुवात केल्या. बघता बघता बाब्याच्या डोळ्यात भयंकर राग दिसत होतो. तो रागान संतोषकडे बघूक लागलो. त्याच्या डोळ्यातलो तो भयंकर राग बघून संतोष गप्पच झालो. संतोषच्या शिव्यांचा जोर हळूहळू ओसरूक लागलो होतो. बाब्याचा आता भयंकर रूप बघून संतोष चांगलंच घाबरलो होतो. ते का बाब्याच्या डोळ्यात एक भयानकता दिसत होती आणि ती भीती तो विसरू शकत नाही होतो. तसा बघता बघता बाबू परत शांत झालो आणि त्यांनी परत तोंड मिटून घेतले. आता सगळेजण ते बोगद्याच्या समोर उभे होते. तेवढ्यात ते बोगद्याच्या आजूबाजूसून एक चपळाईन हालचाल सुरू झाली. असा वाटत होता की जणू कोणतरी एका बाजूसून दुसऱ्या बाजूक जोरात धावत गेला. आजूबाजूच्या झाडांच्या पानाची हालचाल होक लागली होती. कोणतरी सळसळ करीत होता. असा वाटत होता की एखादं सर्प त्या पानात वळवळता, पण थंय कसलो सर्प किंवा प्राणी नाही होतो. ती एक अमानवी शक्तीची झलक होती, जिने आतापर्यंत बाब्याक तिच्या वशमध्ये डांबून ठेवलेला होता. आणि बघता बघता जोराचं वारं सुटलो आणि झाडांच्या पानाची हालचाल अजूनच वाढाक लागली. आणि ती जी पानं होती ती उडान त्या बोगद्याच्या दोन्ही बाजूक येऊन साठली. असा वाटत होता की त्या बोगद्याच्या बाहेर 2 द्वारपाल बसले असावेत. सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती. त्यांच्यापैकी कोणातच त्या बोगद्यात जाऊची हिंमत नाही होती. संतोष तर धीर चांगलंच खचलो होतो. तसा बंटीन संतोषची किल्ली उडवत त्याका बोगद्याजवळ जाऊक प्रवृत्त केल्यान. आता संतोषच्या इज्जतीचा प्रश्न उभा असल्यामुळे तो सुद्धा हिंमत करून त्या बोगद्याच्या दिशेने जाऊक तयार झालो. तो एक एक पाऊल बोगद्याच्या दिशेने टाकत होतो. जसं तो त्या बोगद्यात शिरता तसा ते का समोर एक भयंकर खवीस उभं असलेलं दिसलो. त्या दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ते का आता काय करूचा ताच काय सुधरत नाही होता. तो ज्या वेगान आत गेलो होतो त्याच्या 10 पट वेगान तो पळत पळत मागे येलो. त्याची वाचच गेली होती. सगळेजण ते का विचारूक लागले, अरे काय झाला? पण ते का काय बोलायचा ताच काय कळत नाही होता. मग पटकन बंटीन आपल्या बॅगेतली पाण्याची बॉटल काढल्यान आणि त्याच्या तोंडावर पाणी मारल्यान आणि ते का पाणी पिऊक दिल्यान. तसं तो व्हायचो शांत झालो. पण संतोषची ती अवस्था बघून अजित मात्र चांगलंच कापाक लागलो होतो. आता मात्र पूर्ण प्रवासात न घडलेलीच घटना घडूक लागली होती.
त्यामुळे सगळेजण चांगलेच घाबरले होते. संतोष बोलण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नाही होते. तो जणू मूकच झालो होतो. तो जीव लावून बोलण्याचं पराकष्ट करत होतो, पण काय केल्या त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नाही होते. तसो बंटी संतोषच्या जवळ गेलो आणि त्याका धीर देऊन त्याका बोलण्यासाठी प्रवृत्त करूक लागलो. पण जसो बंटी संतोषच्या जवळ जाता तसं तो शांत झालो. असं वाटत होता की तो जणू बंटीचीच वाट बघत होतो. बघता बघता संतोषने बंटीक घट्ट मिठी मारल्यान आणि रडाक लागलो. तसं बंटी त्याका विचारूक लागलो, काय रे, काय झालं संतोष? तसं बघता बघता संतोष गालातल्या गालात हसाक लागलो. तसा सगळ्यांका वाटला की संतोष मस्करी करता, पण त्यांका माहिती नाही होता की या मस्करीची पुढे कुस्करी होणार असा. कारण बघता बघता संतोषने बंटीक जोरात धक्को दिल्यान आणि त्या धक्क्याचा आघात एवढं प्रचंड होतो की बंटी बाजूच्या दरीतच जाऊन कोसळलो. म्हणजे साधारण बंटी 2-2.5 फूट लांब वर फेकलो गेलो होतो. संतोषचा तर वागणा सगळ्यांका खूपच विचित्र वाटत होता. सगळेजण चांगलेच घाबरले होते. कोणाकच संतोषका काय विचारूची हिंमत होत नाही होती, कारण तो सगळ्यांकडे रागानेच बघत होतो. तसं बंटी कसोबसो थैने उठलो आणि परत आपल्या मित्रांकडे येऊन थांबलो. आणि संतोष मात्र एकटक रागान बंटीकडे बघत होतो. त्याची नजर काळाचो गाव घेत होती. थैचा सगळा वातावरणच बदलून गेला होता. सगळीकडे नीरव शांतता पसरली होती. सगळे शांत होते. झाडाच्या सुकान पडलेल्या पानांचं तेवढं आवाज येत होतो आणि त्या सुकलेले झाडाचे फांदिये माणसाच्या सांगाड्याप्रमाणे भासत होते. सगळा काही भयानक झाला होता. त्या खोलदरीत घुमणारो वाऱ्याचा आवाज काळजात घाव करून जात होतो. प्रचंड भयानकता निर्माण करणारा तो वारो अंगात शहारे आणत होतो. कदाचित पुढे येणाऱ्या त्यांच्या संकटाची चाहूल त्या वाऱ्या केली असावी. अजित मात्र त्या सगळा गप्प बघत होतो. त्याच्या चेहऱ्यावर कसलेच हावभाव नाही होते. त्याच्या मनात याकच होता की आईना कायव करून सुखरूप बाहेर पडून घेणे, कारण तो आधीपासूनच खूप घाबरट होतो आणि त्याने हा सगळा पहिल्यांदाच अनुभवलेला होता. त्यामुळे त्याची पुरतीच वाट लागली होती. थैच्या भयानक शांततेची जागा बंटीन घेतल्या नव्हता. बंटीन करड्या आवाजात त्यांका सगळ्यांका पुढे जाऊची सूचना दिल्यान. कोणाकडेच पुढे गेल्याशिवाय अजून काय पर्याय नाही होतो. पण बाब्याची अवस्था खूपच वाईट होती. ते काय एकटाच चलत नाही ना, म्हणजे पेट्या विस्तवावर चालण्यासारखा होता. त्या सगळ्यांमध्ये बंटी आणि राहुल हे दोघवले शरीररित्या धिप्पाड होते, म्हणून त्यांनी बाब्याचे दोनवले हात धरून चलाचा ठरवल्याने. मग बंटी आणि राहुल बाब्याचे हात पकडून पुढे चलत होते आणि त्यांच्या मागसून संतोष आणि अजित. हळूहळू ते आता त्या बोगद्यात प्रवेश करूक लागले होते. सगळेजण दबक्या पावलान आत जायत होते. जसे ते आतमध्ये प्रवेश करतात तसा परत आतला वातावरण बदलान गेला. अक्षरशः निसर्गाच्या नियमांचे 3:13 वाजले होते. थैचा वातावरण अचानकच गरम झाला होता. सगळ्यांका चांगलोच घाम फुटलो होतो. ते हिवाळ्याचे दिवस होते आणि त्यात रात्र असून सुद्धा आतमध्ये मरणाचा गरम होत होता. तेवढ्यात ते अचानक सगळीकडे दुर्गंध पसराक लागलो. असं वाटत होता की एक मानवी मृतदेह दिवसेंदिवस ते सडत पडलो असावं. त्या जागेवर अमानवी शक्तीचो सुळसुळाटच भासत होतो आणि मध्येच येणारो तो कुत्र्यांचो भुंकण्याचा आवाज जीव घेणं वाटत होतो. रातकिडे सुद्धा रात्रीची भयानकता दर्शवत होते. तेवढ्या सगळ्यांच्या कानात कोणतरी मोठमोठ्यान गुरगुरता असा आवाज येऊक लागलो. त्या आवाजामुळे सगळ्यांका खूपच त्रास होऊक लागलो होतो आणि क्षणात त्या सगळा वातावरण पुन्हा थंड झाला, अगदी नेहमीसारखा. आणि पुढच्या काही क्षणार्धात परत तो गरम झाला. असं वाटत होता की निसर्गानसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीसमोर आपले गुडघे टेकले असावे. त्या थैच्या भयानक शक्तीन तेंका सगळ्यांका गुदमरून मारूचा ठरवलेला होता. एवढा सगळा घडत असताना सुद्धा एक माणूस एकदम शांत होतो. त्याका त्याचो काहीच फरक पडत नाही होतो. त्याचं नाव होता बाब्या. तो अतिशय क्रूर नजरेन सगळ्यांकडे बघत होतो. ते काय सगळ्या दुर्गंधीचं, वाढलेल्या तापमानाचं काहीच फरक पडत नाही होतो. पण जसे जसे ते अजून पुढे जाऊक लागले तसा वातावरण परत पूर्ववत होऊक लागला. दुर्गंधीसुद्धा कमी होऊक लागली होती, म्हणून ते नेहमीपेक्षा वेगान पावलं टाकूक लागले होते. मगातपासून बाब्या, बंटी, अजित आणि संतोषवर संकट इला होता, पण आता मात्र राहुलची बारी होती. त्याच्यावर अजून संकट इला नाही होता. आणि नेमका तास झाला. राहुलचा डोका प्रचंड दुखाक लागला. तसं तिने सगळ्यांका थांबवल्यान आणि संतोषकडसून पाण्याची बॉटल घेऊन तो पाणी पिऊक लागलो.
मग बंटीन तेका एका जागी बसवल्यान. थोड्या वेळान तेका बरा वाटला. मग ते सगळे परत उठान पुढे पुढे चलाक लागले. चलता चलता राहुलका अचानक काय झालं काय माहिती. त्यांनी पटकन बाब्याचो हात सोडल्यान आणि धावत धावत एका दरीकडे गेलो आणि थंय जाऊन उभं रावलो. बंटीन तर तेव्हा आपल्या डोक्यावरच हात मारून घेतल्यान आणि तो मनात म्हणालो, माका काय दुर्बुद्धी सुटली आणि या सगळ्या येड्यांका मी भरतगडार घेऊन इलय. राहुल आपलो त्या दरीच्या टोकावर उभं राहून खाली कोणाकडे तरी निरकून बघत होतो. असं वाटत होता की खयच्या तरी शक्तीन तेका संमोहित केला असावा. तेवढ्यात त्यांनी दरीच्या खालच्या भागाकडे बोट दाखवून बंटीक आवाज दिल्यान, अरे बंटी जरा हय ये, हयता बघ काय. पण बंटीत काय त्याच्याजवळ जाऊची हिंमत नाही होती. त्यामुळे तो काय त्याच्याजवळ गेलो नाही. तसं राहुल प्रचंड रागान बंटीकडे बघूक लागलो. त्याचे डोळे लाल गुंद झाले होते. थंयचो अंधारसुद्धा घाबरात एवढा प्रचंड रूप त्यांनी धारण केलेला होता. तसं राहुल अचानक जोरात म्हणालो, ए बंटी, तू काही एकदा सांगितलेलं कळत नाही, हय ये म्हटलंय ना. अक्षरशः तो बंटीक चांगलं दामटावत होतो. पण राहुलच्या तोंडासून जो काय आवाज येत होतो तो राहुलचो नाही होतो. ह्या काळाक बंटीक अजिबात वेळ लागलो नाही होतो. मग बंटीन थोडंसं विचार केल्यान आणि ठरवल्यान की ह्याचा जर आता मी ऐकले नाही तर ह्यो भलताच काहीतरी करून बसात, म्हणून त्याच्याजवळ गेलेलाच बरा असा म्हणान तो त्याच्याजवळ जाऊक लागलो. बंटी जसं राहुलच्या जवळ येता तसं राहुल गालातल्या गालात स्मिता हास्य करूक लागलो आणि दरीच्या खाली बोट दाखवून म्हणाक लागलो, ए बंटी, म्हाका थंय एक रस्तो दिसता, तुका दिसता काय? माझ्या माहितीप्रमाणे ह्यो जो रस्तो हा तो सरळ भरतगडार जाता. चल आपण जाऊया, तू ये माझ्या मागसून. असा म्हणान राहुल दरीत पाऊल टाकूक लागलो. तेवढ्यात बंटीन त्याचो हात पकडल्यान आणि तेका मागे जोरात खेचून घेतल्यान आणि जोरात कानाखाली वाजवल्यान. तेव्हा जर बंटीन तेका अडवल्यान नसता तर राहुल त्या खोल दरीत पडणार होतो. पण जशी राहुलच्या कानाखाली बसता तसं तो 10 जन्माच्या झोपेतून गडबडान जागो झालो. तो चांगलं शुद्धीवर इलो होतो आणि त्याच्या डोळ्यात पाणीसुद्धा इला होता. तसं संतोष त्याच्या जवळ गेलो आणि त्याने राहुल का सावरल्यान. तेवढ्यात इतकं वेळ गप्प बसलेलो बाब्या अचानक बोलाक लागलो, कोण नाही वाचूचा तुमच्यातला, एक सुद्धा नाही वाचूचो. तुम्ही स्वतः तुमचं मरण हयपर्यंत घेऊन इलास. तुम्ही हयपर्यंत इलास करे, पण तुम्ही परत जाऊ शकत नाही. एवढा बोलान तो कर्कश हास्य करूक लागलो आणि त्याचा आवाज खूपच भयंकर वाटत होतो. तो त्याचा आवाज नाही होतो. बंटीची एखाद्या अवमानवी शक्तीसोबत भाष्य करूची पहिली वेळ होती. उभ्या आयुष्यात त्याने असले फक्त किस्सेच ऐकलेले होते. अनुभवाची पहिली वेळ होती. पण तो जाणून होतो, जो घाबरलो तो मेलो आणि जो घाबरून सुद्धा टिकलो तो जिंकलो. म्हणून त्यांनी बाब्यासोबत बोलायचा धाडस केल्यान आणि तो मोठ्यान विचारूक लागलो, कोण असस तू आणि आमका सगळ्यांका कशाक त्रास देतं, तुका आमच्याकडसून काय वया. तसो बाब्या बंटीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो, माका तुमका त्रास नाही देवचो असा, माझो नाईलाज असा, करता करवी तो कोणतरी तिसरो जा. माझा काम मी करतय, पण माझ्यामध्ये जर तुम्ही आडवी इलास असा म्हणान तो परत हसाक लागलो. आता मात्र बंटी काय सुधरत नाही होता. तो चांगलंच वैतागून गेलो होतो आणि त्याची ती अवस्था बघून बाकीचे सगळेसुद्धा चांगलेच घाबरले होते. तेवढ्यात बंटीच्या मागसून जोरजोरात रडण्याचा आवाज येऊक लागलो. जसं तो मागे वळण बघता तर अजित खाली बसान गुडघ्यात मान घालून जोरजोरात रडत होतो. तसं बंटी त्याच्याजवळ गेलो आणि त्याची मान वर करून त्याका विचारूक लागलो, काय रे अजित, काय झाला, कशाक रडतं. तसं तो बंटीक म्हणालो, अरे बंटी चल हैसून आपण जाऊया, हय थांबना बरोबर नाही, आपण आता खाली जाऊया, मरण देतो गड, आपल्या घाई करू कोई, म्हाका हे खूप विचित्र वाटता आणि म्हाका तुमका एक महत्त्वाची गोष्ट सांगूची असा, पण ही ती जागा नाया आणि हो वेळ पण नाया, पण मी तुमका सांगतोय आपण या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडतलो. अजितची ती वाक्य ऐकान सगळ्यांच्या जीवात जिविलो. सगळ्यांका वाटला की अखेर ह्यो खेळ संपलो, आपण या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडतलो. सगळ्यांका एकदम हुरूप इलो. सगळेजण तातडीन त्या गडावरसून खाली उतराक लागले. आजूबाजूचं वातावरण पण एकदम पहिल्यासारखा झाला होता आणि बाब्यासुद्धा सुधीर इलो होतो. बघता बघता सगळा काही शांत झाला होता. पण भीतीन केलेले घाव मात्र अजूनही गेले नाही होते. पण सगळेजण जीवाच्या आकांतान त्या गडावरसून खाली उतरत होते. सुजितच्या डोळ्यात मात्र पाणी होता आणि बाकीच्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतो की सुजित नेमकं काय सांगतलो, ते का आमका काय सांगूचा असा. तरी आता साधारण रात्रीचे 11:30-12 वाजत इले होते. तरी साधारण 3-3.5 तास तो सगळं भयंकर खेळ आमच्यासोबत चालू होतो.
पण तो खेळ संपलो होतो की तेचो अजून शेवट बाकी असा ह्या मात्र कोणाकच माहिती नाही होता. त्यामुळे सगळ्या जणांका टेन्शन इला होता. जोपर्यंत ते सुखरूप आपल्या घरापर्यंत नाही पोचत तोपर्यंत कोणाच्या जीवात जीव नाही होतो. आता वातावरणात कसलोच बदल नाही होतो. हवेत थोडंफार प्रमाणात गारवा होतो, पण जा काय घडला होता ता निवळण्यासाठी हा वातावरण पूरक होता. सगळेच जण चांगलेच दमले होते. ते त्यांच्या चेहऱ्यावरचं थकू आणि भीती लपवू शकत नाही होते. चलता चलता त्यांका पुढच्या वळणावर एक वस्तू दिसली. त्या वस्तूचा रंग पांढरट होतो. चंद्राच्या प्रकाशात एवढा नाही पण बऱ्यापैकी दिसत होता. पण त्या वस्तूक ते न घाबरता त्या वस्तूच्या बाजूसून जाऊचा त्यांनी धाडस केल्याने. जसे ते त्या वस्तूच्या जवळ जातात आणि ती वस्तू जवळून बघतात तेव्हा त्या सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडल्याने. कारण ती वस्तू एखाद्या जुनाट मंदिराप्रमाणे दिसत होती. त्याच्या दरवाजावर प्राचीन घंटा बांधलेले होते. मंदिर खूपच जीर्ण अवस्थेत होता. त्याच्या दरवाजावर कोळींनी कोळिष्टक बांधलेला होता. पण ता एक मंदिर असल्यामुळे आतमध्ये जाऊसाठी कोणच घाबरला नाही. ते सगळेजण न घाबरता ते मंदिरात शिरले. कारण मंदिरापेक्षा त्यावेळी सुरक्षित जागा अजून खैचित नाही होती. म्हणून त्यांनी हातान त्या सगळ्या कोळ्याचा जाळा झटकत मंदिरात प्रवेश केल्याने अगदी जुन्या पिक्चरप्रमाणे त्या मंदिराची अवस्था झाली होती. थोडा आतमध्ये गेल्यानंतर पुढे एक मोठा पाषाण होता. पण त्याची सुद्धा अवस्था खूपच जीर्ण झाली होती आणि त्याच्यावर धूळ, माती आणि हुंदीर घुशींनी घाण केलेली होती. सगळेजण अगदी उत्सुकतेने त्या मंदिराच्या भिंतीकडे बघत होते आणि त्या भिंतींवरची धूळ झटकत होते. पण थंय पुरेसो प्रकाश नसल्यामुळे त्यांका नीटसा काय थंय दिसत नाही होता. सगळेच जण चलान आणि घडलेल्या घटनेमुळे थकले होते. म्हणून ते एका बाजूच्या कोपऱ्यात जाऊन सगळे बसले. मग संतोषने सगळ्यांका पाणी दिले आणि गळ्यातल्या मफलर काढून त्यांनी जमिनीवर अंतरले आणि त्याच्यावर तो आडवो झालो. मग त्यानंतर संतोष बाब्याक विचारूक लागलो, काय रे बाब्या, आता बरा वाटता ना तुका? तसो बाबू म्हणालो, होय रे, आता जरा बरा वाटता, पण अंग जरा दुखता. पण अजितच्या चेहऱ्यावर मात्र खूप गंभीर भाव होतो. कदाचित त्याची भीती अजून ओसरली नाही होती. तसो बंटी अजितका विचारूक लागलो, काय रे अजा, मगाशी तू काहीतरी आमका सांगणार होतस ना, तर सांग पटकन, आमका कधीपासून प्रश्न पडलो हा. तसो अजित म्हणालो, पण माका एवढं काय आठवत नाही, पण माका जेवढं आठवता ता मी तुमका सांगतोय. आणि त्यानंतर अजितने त्यांका जा काय सांगितले ता सगळा ऐकान सगळेजण चांगलेच चक्रावून गेले. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका जर पुढे नेमका काय घडला या जर बघूचा असा तर या व्हिडिओक तुम्ही नक्की लाईक करा. ह्या गोष्टीचो तिसरो आणि शेवटचो भाग उद्या रात्री 10:30 वाजता ऐकूक भेटतलो. पण अजून कोणी या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर या चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची बेल आयकॉन असा ती पण दाबूक विसरा नको, जेणेकरून मी पुढील भाग टाकलंय की सगळ्यात पहिला तुमका समजतला. चला तर मग लवकरच भेटाया पुढच्या भागात.